आजच्या एपिसोडमध्ये घेऊन आलोय काही खास तुमच्यासाठी। हाय फ्रेंड्स, मी शीतल ओक तुमचं गेट सेट गोमध्ये स्वागत करते। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपलं हिमोग्लोबिन छान असणं गरजेचं आहे। येस, जर हिमोग्लोबिन तुमच्या कंट्रोलमध्ये असेल, जर हिमोग्लोबिन तुमच्या चांगल्या रेंजमध्ये असेल तर ऑटोमॅटिकली तुमचे पिरियड्स रेग्युलर होतात। पण जर तुमचं हिमोग्लोबिन लो असेल, जर तुम्ही नॉर्मली हिमोग्लोबिन चेक करून बघत नसाल आणि जर पिरियड्स इरेग्युलर असेल तर तुमची पूर्ण सिस्टम डिफिकल्टीमध्ये जाते। तुमचं टोटल ओव्हरीज, यूट्रस हे सगळे अफेक्ट करतात। येस, जर तुम्हाला हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर सगळ्यात मोठा रोल असतो B12चा। तुमचा जर B12 चांगला असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही फ्रेश कर्ड म्हणा किंवा स्प्राउट्स, तुम्ही एनी फर्मेंटेड फूड, डोसा, इडली, या सगळ्या याच्यामध्ये B12 खूप छान असतं। हिमोग्लोबिन छान असेल तर पिरियड्स तर रेग्युलर होतीलच, आणि पिरियड्स रेग्युलर झाले तर तुमचे कन्सीव्ह करायचे चान्सेस वाढतात किंवा कन्सीव्ह करताना तुम्हाला अजिबात त्रास होत नाही। सो या खूप बेसिक गोष्टी आहेत, पण कित्येक वेळेला याच गोष्टी आपण मोठ्या टेन्शन्समध्ये इग्नोर करतो। पण या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या सिस्टमला अजिबात त्रास होणार नाही। मी सिंपल 2 एक्सरसाइज घेऊन आली आहे। आपल्याला माहिती आहे ही एक्सरसाइज धनुरासन म्हणा किंवा लिफ्टिंग युअर चेस्ट अप अँड होल्डिंग इट, जे नॉर्मल स्ट्रेच आपण करतो बॅकसाठी। पण हे सगळे स्ट्रेचेस तुमचे मॅक्सिमम ब्लड फ्लो तुमच्या यूट्रसला, ओव्हरीजला किंवा लोअर पेल्विकला आणतात, आणि जेणेकरून तुमचे ते सगळे ऑर्गन्स ॲक्टिवेट होतात। अप अँड होल्ड, 1 2 3 4, release it, one more time, bend, up and hold, 1 2 3 4 5 and release it. Second one, दोन्ही palms थाईजच्या खाली घ्यायचे, neck should be neutral, 1 2 3 4 5 6 7 and 8। तुम्ही जसं या मूवला कम्फर्टेबल व्हाल दोन्ही पाय लिफ्ट करायचे। 1, तुमच्या लक्षात येईल जेव्हा तुम्ही दोन्ही पाय लिफ्ट करता मॅक्सिमम प्रेशर तुम्हाला लोअर पेल्विकला जाणवेल। 2 3 4 5 and release it. Relax. सो फ्रेंड्स, तुम्ही बघितलं ती एक्सरसाइज जर तुम्ही होल्ड केली, त्याच्यानंतर परत मूव करून होल्ड केली, सो या सिंपल एक्सरसाइज आहे, बट एका मागोमाग एक केल्या आहे। तुमच्या पेल्विक रिजन, तुमच्या यूट्रस, ओव्हरीजला जर छान ब्लड फ्लो दिला तर डेफिनेटली हे सगळे प्रॉब्लेम्स तुमचे कमी होतील, तुमचे पिरियड्स रेग्युलर होतील, तुम्हाला कन्सीव्ह करायला प्रॉब्लेम येणार नाही, आणि ओव्हरऑल तुमचे हार्मोन बॅलन्स राहतील। सो डेफिनेटली हे सगळे एक्सरसाइज करून बघा आणि मला नक्की कळवा याचा फायदा तुम्हाला किती होतो आहे।